जालन्यात नशेच्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड. सदर बाजार पोलिसांची धडक कारवाई. गुंगे आणणारी इंजेक्शन, नशेच्या गोळ्या आणि एक आरोपी जेरबंद. तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा अखेर पर्दाफाश झालाय. नमस्कार, तुम्ही पाहत आहात इन्साफ ए मिल्लत न्यूज. जालना शहरात नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 23,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे शहरातील नशेच्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 4 मे रोजी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली. गांधीनगर रोडवरील संजरी सप्लिमेंट गोडाऊनमध्ये गुंगीकारक इंजेक्शन आणि नशेच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत गोडाऊनवर छापा टाकला. या धाडीत पोलिसांच्या हाती लागल्या तब्बल 20 इंजेक्शनच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या. या प्रकरणी शेख जमीर शेख जहीर या 30 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे ही इंजेक्शन तरुणांना नशेच्या आहारी नेण्यासाठी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डीबी पथकाचे प्रमुख सचिन सानप आणि त्यांच्या टीमनं हे ऑपरेशन यशस्वी केले. जालन्यात वाढत चाललेल्या नशेच्या रॅकेटमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. आता या प्रकरणामागे आणखी मोठा नेटवर्क आहे का? कोण पुरवतं हे इंजेक्शन आणि किती तरुण या जाळ्यात अडकलेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.